आपल्या संघासाठी. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो विराज. समोर आहे हा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना विलास जमेची बाजू या ठिकाणी पाहायला मिळते की अजून एकही विकेट या ठिकाणी गेलेली नाहीये. आणि आता मात्र बघूया हा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. त्या तत्पूर्वी एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करत असताना दोन्ही धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. आणि 5 चेंडू मध्ये आता मात्र आवश्यकता असेल ती 15 धावांची. पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी घेतल्या पाहिजेत. परंतु अवांतर चेंडू सुद्धा येऊ शकतात, निर्धाव चेंडू सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे सामन्यामध्ये जी रंगत असणार आहे ती मोठ्या फटक्यांमुळे सुद्धा भेटणार आहे. आणि तेवढाच या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळेल की एक चेंडू निर्धाव गेल्याच्या नंतरला आणि जे हवं होतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. परंतु चेंडू एका धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू उरले 4 आणि या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत 14. प्रत्येक चेंडू अखेर या ठिकाणी समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यामधले 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 चेंडू जर क्लिअर झाले तर मजा येईल सामन्यामध्ये. पण बघूया कोणाचं पारड जड होत आहे. देवाचे गोठणे की पडवे. या ठिकाणी उत्तुंग असा चेंडू टाकला होता आणि बघूया आपल्याला पाहायला नक्की मिळेल. आणि षटकार जे खरोखरच जे प्रेक्षकांना पाहायला पाहिजे होतं, आवडत होतं, तेच या ठिकाणी आलंय. बऱ्याच वेळानंतरला प्रतीक्षा संपलेली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. नक्कीच आता मात्र चेंडू उरले 3 आणि धावा पाहिजेत 8. समीकरण तेवढं अवघड आहे तेवढं सोपं सुद्धा आहे. कारण सेट झालेले दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, गुरुप्रसाद आणि विलास. विलास वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 14 धावांवरती खेळतोय आणि गुरुप्रसाद या ठिकाणी 13 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना 8 धावांची गरज. सामना दूर नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पडवे संघाला कमबॅक करू शकतोय आणि एक मोठा फटका या ठिकाणी देवाचे गोठणे संघाला या स्पर्धेमध्ये टिकून ठेवू शकतोय. परंतु मैदानाला समांतर गेलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि एक घोषांकित क्षेत्रात गेलेली धाव. अशा एकूण 3 धावा. 2 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 5 धावा. खरोखरच अगदी पहिल्या दुसऱ्या षटकांमध्ये कठीण वाटणारं असं आव्हान गुरुप्रसाद त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि ते एकदम आता 2 चेंडू आणि 5 धावांवरती येऊन ठेपलेला आहे. तरी पण शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काय होईल हे सांगू शकत नाहीये. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायचे. 2 चेंडू 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हे चाललेलं समीकरण वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय आणि आता मात्र हा टोललेला चेंडू बघूया. या ठिकाणी एक धाव मात्र घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. गुरुप्रसादने कॉल दिलाय आणि तो पूर्ण देखील झालाय. आणि आता एका चेंडूवरती कंपल्सरी तुम्हाला 3 धावा या करायच्याच आहेत. सामना बरोबरीत जर सुटला तर या ठिकाणी आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळणार नाहीये. याची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील मुख्य नियम असेल. पूर्ण या सामन्याची नियमावली पंचांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलेली असेल. सामन्यामध्ये कोणाचं अस्तित्व टिकून राहणार, देवाचे गोठणे की पडवे, हे ठरवणार हा शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती करायच्या आहेत 3 धावा. एकही विकेट अजून या ठिकाणी गेलेली नाहीये. गोठणे संघाकडून पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता मात्र हा उत्तुंग असा आणि हा चौकारासाठी चेंडू जातोय. आणि खरोखरच मला यासाठी या संघामध्ये आपली जागा का आहे याचं उत्तम उदाहरण ह्या दोघांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. गुरुप्रसाद सामना या ठिकाणी विजयी होतोय. देवाचे गोठणे संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आव्हान शेवटला घेतलं होतं.
परंतु त्याचंच या ठिकाणी सत्यात या ठिकाणी उतरून दाखवलंय देवाचे गोटणे संघाने. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी माईक पाशी यायचंय. विजेत्या संघाचं या ठिकाणी अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय. आणि या सामन्यामधील सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी जातोय विराज याला. याने वैयक्तिक विलास याला वैयक्तिक 23 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी अर्जित केल्या होत्या आणि या एका षटकामध्ये सुद्धा त्याने 7 रन देऊन एक विकेट सुद्धा घेतली होती. असा विलास ठरतो या सामन्याचा सामनावीर. गणेश क्लिनिकल लॅब नाटे यांच्या सौजन्याने हे या ठिकाणी सामनावीरचं टी शर्ट या ठिकाणी विलास याला देण्यात येते. या सामन्याचे सामनावीरला पुरस्कारित करतील या ठिकाणी राजन लॉर्ड साहेब. विलास याने येऊन या ठिकाणी आपला सामनावीरचा पुरस्कार प्राप्त करायचा आहे. गणेश क्लिनिकल लॅब नाटे यांच्याकडून पुरस्कृत झालेला हा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी सामनावीरला पुरस्कृत केला जाते. विलास यांना सन्मानित करतात आमचे मान्यवर राजन लाड दादा. स्पर्धेदरम्यान आम्हाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असं आमचे श्री जब्बार शेठ काजी यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सौरभ महेकर, त्याचप्रमाणे संजय शिवलकर, संदीप शिवलकर, उदय गिरकर, अरविंद लासे यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. ही स्पर्धा ही आज तुम्हाला या ठिकाणी दिसते, परंतु त्यामागचे कष्ट अनेक न दिसणारे चेहरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय.